नक्कीच मैत्री चषक जिंकण्यासाठी चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आपल्याला विनंती आहे. मित्रांनो, आपल्याला सर्व सामने 5 ओव्हरचे खेळायला मिळतील. आपण कृपया सहकार्य करा. नक्कीच आपण कालच्या सत्रात पाहिलं तर कुठेतरी काही सामने रेंगाळले आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटचे 2 मॅचेस आपल्याला काही षटकं कमी करावी लागली. ती वेळ पुन्हा आली नाही पाहिजे. मित्रांनो, आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे आणि मी विनंती करेन पंचांना की आपण त्वरित हा सामना सुरू करायचा आहे. अगदी प्रेक्षकांच्या मनातील, क्रीडा रसिकांच्या मनातील ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसातील खेळ इथे आपण सुरू होताना पाहतोय. दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू जे फेस करणार आहेत ते आहेत सागर आणि गोलंदाज मार्कवर आहेत ते किशोर. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य आहेत. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना खेळायला मिळेल. सकाळचं सत्र आहे. नक्कीच गोलंदाज हवे असतील या सत्रावर. पाहूया कशा प्रकारे त्याला उत्तर देते ते करंजी संघ. आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू सर्वांनी टाळ्या वाजवायचे. गणपती बाप्पा मोरया. आणि हा पहिला अगदी लाईन आणि लेंथवर स्लो टाकलेला हा चेंडू सन्मान दिला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच आपले पंच सतर्क आहेत. मल्होत्रा सर गेली 38 वर्ष त्यांना या अंपायरिंगचा अनुभव आणि सातत्याने मैत्री चषकसाठी मल्होत्रा सर अंपायरिंग करत आलेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला इथे मिळत राहिलं. खरं म्हटलं तर मैत्री चषकाच्या काही यशामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. आम्ही त्यांचं इथे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खोलवर टाकला चेंडू हलक्या हाताने तटवलाय. इथे मात्र केवळ एक धावावर समाधान. अतिशय देखणी अशी सुंदर अशी आउटफील्ड आपण पाहतो इथे मैत्री चषकच्या माध्यमातून. हे चांगलं मैदान आणि तेवढंच चांगलं प्रक्षेपण. युनिक लाव सर्व सुरेश जगन्नाथ देवरे व कृष्ण जगन्नाथ देवरे, साई देवरे यांच्या माध्यमातून. आणि ऑफ साईडला मारलेला चेंडू इथे मात्र संधी होती परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते करंजी संघ. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते सागर. अतिशय हरवणारे असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि अगदी टेक्निकने खेळतात. अगदी खरं म्हटलं तर कौशल्य आहे त्यांच्याकडे. आणि हा वेट करून ऑफ साईडला हलकासा पटवलेला चेंडू बॉलवर अतिशय नजर आहे त्यांची. बॉल डॉट जाऊन देत नाही. प्रत्येक बॉलवर रन घेण्याचा त्यांचा मानस. अतिशय स्टडी अशी सुरुवात आपण पाहतो दोन्ही खेळाडूंकडून. खरं म्हटलं तर यालाच क्रिकेट म्हटलं जातं. आणि हा ऑफसाईडला पेटवलेला परंतु 30 सर्कलमध्ये त्याला फील्ड केलं जाईल. केवळ एका धावेवर समाधान. नक्कीच पहिलं षटक आहे. पिच थोडंसं अजूनही सुकलेलं नाहीये. कुठेतरी बॉल फसणार. त्याच्यामुळे दोन्ही खेळाडू अतिशय सावध सुरुवात करत आहेत. इथे कोणतीही जोखीम घेताना आपल्याला इथे दिसत नाहीयेत. आणि खरंच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि शफल खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चूक करतायत विकेट किपर. नक्कीच लेग बायचा इशारा इथे. धन्यवाद मल्होत्रा सर. बाईज माफ करा, बाईजच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. हो
इथे एक षटकाची समाप्ती केवळ 6 धावापर्यंत. कुठल्याही प्रकारची विकेट मात्र इथे दिलेली नाहीये. अगदी स्टडी सुरुवात. नक्कीच प्लॅनिंग असेल 5 ओव्हरचा सामना म्हटलं अजून बरीचशी षटकं खेळून काढायची आहेत. चला पोपोकरवाडी संघ आपण लगेचच दुसरा बॉलर ज्यांचं नाव आहे तेजस पोपळकर, अगदी फिरकीचे जादूगार. काय सांगून पाठवले सर्कलच्या बायकाला प्लॅनिंग आहे. नक्कीच आपण पाहतो अगदी नावाजलेले बॉलर आहेत तेजस. नक्की व्हेरिएशन, मल्टिपल ऑफ व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू हा त्यांचा वेगळा असतो. नक्की चॅलेंज असेल, पाहूया. आणि हा लो फुलका चेंडू हलक्या हाताने तुटवला. एक धाव मात्र इथे पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. अतिशय सहजरित्या इथे 2 धावा कलेक्ट केल्या जात आहेत. ते सगळे मुसळे यांच्या माध्यमातून सुरुवात अगदी स्टडी आहे. नक्कीच मात्र या पिचवर आपण पाहिलं असेल काल की 50 रन सुद्धा डिफेंड करणं फार कठीण आहे. नक्कीच एक चांगली धावसंख्या. आणि हा वेट करून लेग साईडला मारलेला चेंडू मात्र खेळाडूकडे दुसरी धाव आहे. थ्रो मात्र तितकासा साजेसा नाही आपण म्हणू. आणि अतिशय चपळाईने सागराने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्राईक मात्र सतत रोटेट करण्याचे प्रयत्न, फार मोठे शॉट्स येत नाहीत कारण चेंडू तितकासा बॅटवर येत नाहीये. नक्कीच चेंडू थोडा फसतोय. आणि सफल खेळण्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपात 1 धाव. पाहू शकतो आपण पहिला 2 चेंडू 2 त्यानंतर 1 22च्या स्वरूपात धाव या षटकामध्ये. नक्कीच ओव्हर द विकेट येण्याचा हा प्रयत्न. आणि हलक्या हाताने लेग साईडला तुटवलेला पहिला रनआउटचा चान्स होता. चांगला थ्रो, परंतु कलेक्ट काही झालं नाही. 1 धाव मात्र इथे चोरटे पूर्ण केले. धावसंख्या झाली होती 12 रन्स. एकही विकेट मात्र इथे मिळालेली नाही, परंतु धावांची गती तितकीशी फारशी इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हा मात्र लेग साईडला तिथे चेंडू, परंतु तिथे खेळाडू चेंडू कलेक्ट करतील. एका धावावर समाधान मानावं लागतं. नक्कीच कुठल्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही कारण हे पिच असं आहे जिथे आपण जर विकेट वाचवली तर नक्कीच शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये आपण अतिशय धमाका करू शकता. आणि हा लेग टर्न खूप चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अगदी आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी केली तेजस यांनी. धावसंख्या पोहोचली होती 14 वर. 2 षटकांची समाप्ती. खरंच चांगल्या प्रकारे हा सामना आता इथे पुढे चालू आहे. आणि पाहूया सकाळचं सत्र नक्कीच सुरुवात स्लो होणारच होती थोडीशी, आणि परंतु विकेट मिळवण्यात काही ते यश आलेलं नाही. आता जर ह्या विकेट वाचवलेल्या नाहीत, पाहूया पुढच्या 3 षटकामध्ये काय घडतंय. आणि हा लेग साईडला पेटवलेला चेंडू मात्र एकदा बॉलर काही थोडस हात खोलायला चान्स देत नाही बॅट्समॅन्सला.
नक्की स्ट्राईकला सागर. पाहूया, केवळ 3 षटके शिल्लक आहेत. कुठेतरी आता प्रहार करावा लागेल, कारण केवळ 3 षटके, तुमच्या हातात 10 विकेट्स आहेत. आणि हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरला बेट केलंय. बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र कम्प्लीट होत आहे. तिकडे बघितलेलं पूर्व डायरेक्ट पुन्हा एकदा रिव्हर्स, आणि हा खेळ अगदी खेळाडूला शोधला तिथे, आणि खेळ संपुष्टात येते. ती राहुल यांची 6 चेंडू 6 धावा. इथे मात्र विकेट वाचवली होती, परंतु त्याचं रूपांतर मोठ्या खेळीत मात्र तेवढं करता आलं नाहीये. कुठेतरी चेंडूची बाउन्स तेवढं मॅच झाला नाही, आणि पाहू शकतो मला वाटतं स्पीड कमी होती चेंडूची, त्याच्यामुळे ती शॉटला ताकद नाही मिळाली, आणि अगदी खेळाडूंनी 30 यार्डमध्ये अतिशय सोपा झेल तिथे टिपलेला आहे. आता पुढील जे फलंदाज आहेत तेजस, जवळपास नक्कीच आणि डावखुरी फलंदाज. हो, नक्कीच एक मिस झाला. अपील करणे तिथे मात्र येते, आणि हा आउटचा इशारा. नक्कीच स्क्वेअर लेगच्या अंतराने कळवायचा आपला निर्णय. अंपायर्स इथे मात्र झेलबाद होत आहेत. पुढील खेळाडू सचिन चिकणे, अष्टपैलू खेळाडू आहेत, ते करंजे गावचे. नक्कीच इथे विकेटचं पतन झालेलं आहे. डावखुरी फलंदाज तेजस मात्र पॅव्हलियनमध्ये परततात. 2.4 षटकांचा खेळ, आणि पाहू शकतो आपण जिथे 2 षटकात एकही विकेट नव्हती, इथे मात्र लगातार 2 चेंडूवर 2 विकेट. अर्थातच इथे आता संधी आहे ती हॅट्रिकची. पाहूया पहिला सामना आजच्या दिवसातील हॅट्रिक होते का, आणि अगदी सावधानपूर्वक, अगदी हलक्या हाताने पटवलेला चेंडू. अगदी चांगली गोलंदाजी किशोर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जास्त पेस टाकत नाही, परंतु कुठेतरी लाईन आणि लेंथ नक्कीच मेंटेन करतात. चांगली गोलंदाजी पूजागिरी संघ, आणि हा उचलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला, आणि खूप अतिशय चांगलं षटक हाताळलंय. केवळ 2 धावा खर्च केल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 16 रन. तसं पाहिलं तर करंजे संघ एक चांगल्या स्थितीत होता, परंतु या एका षटकाने जिथे कुठेतरी स्विच करायचं होतं तिथे मात्र विकेट गमावून बसला.
पाहूया आता शेवटची 2 षटकं कशा प्रकारे हाताळतात. सकाळचं सत्र नक्कीच 40 धावापर्यंत मजल तर मारावीच लागेल मित्रांनो, जर धावसंख्या डिफेंड करायची असेल तर. अजूनही सागर विसळे मात्र मैदानावर तगधरून आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असतील. पाहूया कशा प्रकारे ते सामना करतात. आणि हा उचलून खेळायचा प्रयत्न खेळाडू असेल तिथे मात्र गॅदर करतील. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या. सातत्याने आपण पाहतो सागर मिश्र स्ट्राईक रोटेट करतात, धावांची गती वाढवतात. चला कुच संघाचे प्रतिनिधी कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचं इथे. आणि हा उचलून खेळत आहे, काय होतं झेल होतं का, आणि अगदी सोपा झेल इथे. कोण आहे? निखिल ना? निखिल अगदी नजर हटवली नाही शेवटपर्यंत, आणि महत्वाची विकेटचं पतन ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती मात्र इथे मात्र त्यांची विकेट इथे मिळते. पिंपळगाव संघाला खूप मोठा हादरा असेल तो करंजी संघासाठी. निखिलचा आणि बर्थडे बॉय आपल्याला इथे समालोचन कक्षात माहिती मिळते की निखिलचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे निखिल. आणि खूप चांगला झेल आपण पाहतोय, बर्थडेच्या दिवशी झेल सोडायचंच नाहीये. प्रशांत पुढील फलंदाज असतील ते प्रशांत. मॅच इंग्लिश काय होतंय ते इंग्लिश. फसले असं जाणवतंय की काय, किंवा 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावा धाव फलकावर आहेत. नक्कीच पुढील 10 चेंडूत 22 ते 25 धावा कुठल्याशिवाय पर्याय नाहीये. पाहूया कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल ते करंजी संघाची. आणि हा पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये तटवलाय. चौकार याच खेळाची गरज होती, आणि पहिल्या चेंडूवर मात्र वसूल केलेत ते 4 धावा. प्रशांत नक्कीच इरादे पक्के आहेत त्यांचे. सोबत विस्फोटक फलंदाज सचिन, नक्की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे खूप मोठे शॉट खेळण्याची. आणि पहिलाच चौकार आपण पाहतोस हे प्रशांत यांच्या माध्यमातून या इनिंग मधला कुठेतरी एक आशा पल्लवित झालेली आहेत करंजी संघाच्या. नक्कीच चकवलाय. हा मात्र चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळते. सतीश पोपळकर बद्दल आपण जर बोलायचं झालं तर भागातच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं नाव आहे. खूप मोठमोठ्या लीग स्पर्धा ते भाग घेत असतात, आणि अष्टपैलू खेळाडू अगदी पदवीधर संघाचे महत्वाचे खेळाडू समजले जातात. पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचा चेंडू. नक्कीच फलंदाजाला इथे विचार करण्यास भाग पाडला जातोय. प्रत्येक चेंडू इथे वेगळ्या प्रकारे हाताळला जातोय. एक चेंडू शिल्लक आहे. आणि हा पुन्हा एकदा पुढे ठेवला होता चेंडू, मात्र कुठेतरी चूक उघडते ते प्रशांत यांच्याकडून. पहिलाच बॉलवर प्रहार केला होता, पण पुढील 3 चेंडूवर मात्र त्यांना शांत केले. चला कुच संघाचे कर्णधार आपण स्टेजशी संपर्क करायचे. कुच संघ गजवडी संघाचे प्रतिनिधी आपण इथे यायचं समालोचन कक्षात. कुच संघाने टॉस साठी यायचंय आणि आपलं फॉर्मही भरून घ्यायचंय. कुच संघ आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण स्टेजशी संपर्क करायचा. आणि
नक्कीच शतकावरून खेळण्याचा प्रयत्न होता सातत्याने, मात्र इथे बीट होते ते सचिन. 3 चेंडूमध्ये 0 धावा खरं म्हटलं तर, परंतु नक्कीच एक क्षमता आहे त्यांच्यामध्ये चांगला खेळ करण्याची. शेवटचं षटक कुंदन घेऊन आले आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न हलकासा तटवलेला आहे, मात्र शॉटमध्ये तेवढी ताकद नव्हती किंवा एखाद्यावर समाधान. खूप चांगली फिल्डिंग बर्थडे बॉय निखिल खरं म्हटलं तर आज एकदम फॉर्ममध्ये, कारण अगदी बाउंड्री लाईन पासून त्यांनी 30 यार्डपर्यंत सफर तय केला आणि संघासाठी धावा वाचवल्या. आणि या खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच व्हेरिएशन आपण पाहायला मिळते कुंदन याच्याकडून. कुंदनचा बद्दल जर आपण बोलायला गेला तर अतिशय नवोदित खेळाडू, प्रॉमिसिंग क्रिकेटपटू आपण म्हणू, जे आपल्या फलंदाजीने सुद्धा आणि गोलंदाजी दोन्ही आपल्या संघाचं मदत करत असतात असे ते खेळाडू. पुन्हा एकदा आणि हा हवेत चेंडू आहे, तो झेल होतो का, आणि खरंच एक प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल झालं ते धरणीला दान. आणि एक चांगली संधी होती परंतु इथे कुठे 2 धावा आल्यात. प्रशांत यांना इथे मात्र जीवनदान मिळते. आणि हा मात्र रेंज मध्ये अगदी हाय अँड हँडसम षटकार. नक्कीच आपण प्रशांत यांच्याकडून अपेक्षा करत होतो. कुठेतरी 3 चेंडू त्यांच्या मगाशी डॉट गेले होते, प्रेशर मध्ये होते, परंतु नक्कीच कमबॅक याच खेळाची अपेक्षा असेल त्यांच्याकडून. करंजी संघाला अगदी आपण ताकद पाहतोय या खेळाडूकडे पुरेपूर. मी विनंती करेन कुसगाव, आपल्याला जर आपला आवाज येत असेल आमचा, नाही इथे फॉर्म भरून घ्या पहिला. आपल्या सामने टॉस होणार आहे या षटकानंतर. एक चेंडू शिल्लक आहे, आपण इथे टॉस उडवण्यासाठी हजर पाहिजे. ओव्हर समाप्त झालेले. मी विनंती करेन, चला गजवडी संघ आपले कर्णधार व कुस खुर्द संघ, आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय टॉस उडवण्यासाठी. चला युट्यूबला एकतीस धाव फलकावर लागलेल्या करंजी संघामार्फत चांगली गोलंदाजी आपण पिपळगाव संघाकडून इथे अनुभवली. आणि परंतु सकाळचं सत्र मित्रांनो काही होऊ शकतं. एक चांगला संघर्ष पाहायला मिळाला करंजी संघाकडून. नक्कीच चांगलं कमबॅक केलं त्यांनी, कारण केवळ 3 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि पुढच्या 16 धावा या 2 षटकात त्यांनी घेतल्या. नक्की फलंदाजी सकाळच्या सत्रात करणं तितकंसं सोपं नाहीये. मी खुश संघ, आपण आपला प्रतिनिधी टॉस उडवण्यासाठी इथे पाठवायचा आहे. खुश संघ, गडोडी संघाचे कर्णधार, आपण टॉस का बॉस मध्ये जायचंय. मी शशिकांत शिंदे यांना विनंती करेन आपण इथे टॉस करायचं.
उखाडला जातोय. एक चांगले खेळाडू, चांगली विकेट, महत्वाची विकेट मात्र मिळाले. खरे नक्की आत्मविश्वास त्यांचा दुणावला असेल, कारण आपण पाहिलं असेल की तेजस पोपळकर एक हाती सामना फिरवायची ताकद ठेवतात. ते माफ करा, सतीश पोपळकर. आणि पहिल्याच विकेटचं पतन, परंतु पोपळकर संघाकडे चांगल्या खेळाडूंचा तितकाच भरणा आहे. कुंदन स्वतः एक चांगले हिटर आहेत आणि त्यांची साथ द्यायला आता इथे आलेले ते किशोर वाघ. अतिशय एक चांगली फलंदाजीची फळे आपण पाहू शकतो. पोपळकर संघाकडे अगदी समतुल्य पाहतो खेळाडू, बॅट्समन आणि बॉलर एक चांगल्या प्रकारे. म्हणून त्यांचं पाहिलं तर आपण काही गेल्या वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरही चांगल्या प्रकारचे त्यांनी टुर्नामेंट्स इथे जिंकलेले आहेत. नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. पाहूया, सागर मुसळे मात्र ऑन फायर असतील. नक्कीच हरपन मौला खेळाडू आपण म्हणू. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी, साजेशी अशी. पुन्हा एकदा खोलवर टाकण्याचा, परंतु लो फुलटॉस ऑफ साईडला गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र इथे चेंडू जिंकतोय. चौकार, 4 धावा. एक खोलवर ठेवला होता चेंडू टप्पा, परंतु कुठेतरी थोडा फुलटॉस मध्ये त्याला कन्वर्ट झाला आणि एक चांगला ऑफ साईडला त्यांनी तटवला चेंडू. गॅपमध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल केला आणि आउटफील्ड नक्कीच थोडी फास्ट आहे. 4 धावा इथे मिळाल्यात. पुन्हा एकदा खोलवर पुढे ठेवलेला चेंडू, वाईडिश यॉर्कर, केवळ एका धावावर समाधान 22च्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ते चांगलं गोलंदाज इथे आपण पाहतोय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर चौकार, पुन्हा डॉट आलेला, परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव. नक्कीच 5 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या एका चेंडूवर चौकाराला अन्यथा खूप चांगली गोलंदाजी सागर यांच्या माध्यमातून. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आहे. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात. आणि अशा पुढे खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज तितकं सतर्क. 7 धावा पूर्ण होत आहेत त्या पोपळकरवाडी संघाच्या. कुंदन स्ट्रायकर असतील. नक्कीच एक चांगले खेळाडू. आणि हा स्टेट बॉल, मात्र इथे गॅप मध्ये चेंडू ट्रायल करतो. पहा, दोन्ही चौकार. अगदी आपण पाहतो बॅटिंगची नजाकत. 11 धावा. खरंच चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली, परंतु शॉर्ट सिलेक्शन पाहू शकतो मित्रांनो. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू तटवलाय आणि चेंडू गॅप मधून जो ट्रॅव्हल केलाय, खरंच दोन्ही खेळाडूंनी जे चौकार मारले ते पैसा वसूल होते. कुठल्याही प्रकारची रिस्क नाही, परंतु एक चांगली टेक्निक इथे पाहायला मिळाली. गोलंदाजी काही खराब नव्हती, गोलंदाजी खूप चांगली होती, परंतु त्या चांगल्या गोलंदाजीवर धावा कशा घ्यायच्या हे नक्कीच शिकून गेले ते दोन्ही खेळाडू. स्ट्राईकवर असतील ते किशोर वाघ. इथे मात्र गोलंदाजीला येतात ते सचिन. नक्कीच एक चर्चा झाली. निखिल आले तिथे गोलंदाजीला. सागर मुसळे सातत्याने विकेट किपरची भूमिका पार पडताना आपल्याला मिळतात. करंजी संघाकडून एक प्रतिभावान खेळाडू आपण म्हणू सागर मुसळे यांच्या बाबतीत. नक्कीच मॅचवर, सामन्यावर त्यांची पकड असते. काहीतरी प्लॅनिंग असणार. पाहूया. खोलवर चेंडू. खरंच आपण जर पाहिलं तर संपूर्ण सत्रामध्ये एकाही खेळाडूने वाईट चेंडू टाकलेला नाहीये. याच्या अगोदरच्या पूर्ण इनिंग मध्ये आणि आत्ताच्या सुद्धा एकाही नाही. खरंच कौतुक करावं, इतकं चांगलं टेक्निक आणि खरंच खूप चांगली सराव असणार दोन्ही संघांचा.
आणि हा झेल होतो का पाहूया, परंतु शॉटमध्ये फसला होता थोडासा. नक्कीच खेळाडू झेलवर जाऊ शकला असता, परंतु कुठेतरी चेंडू मागच्या साईडला ट्रायल होण्याची भीती असते मनात, तेव्हा केवळ चेंडू इथे कव्हर केला गेला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ते निखिल यांच्या माध्यमातून. आणि हा झेल होतो का पाहूया, उंच काऊ कॉर्नरला अगदी सोपा झेल. इथे मात्र मला वाटतं या शॉटची आवश्यकता नव्हती, कारण बॉल टू रन्स मॅच असताना ही जोखीम घेण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण मॅच कधीही फसू शकते. सकाळचं सत्र मित्रांनो, धावा करणं आणि चेंडू सीमारेषेद्वारे पाठवणं तितकंसं सोपी गोष्ट नाहीये. पुढचे फलंदाज आले ते नरेंद्र भांगे. सातत्याने पत्रकार संघासाठी चांगली फलंदाजी आपण करताना पाहतोय. गेल्या वर्षी एका टुर्नामेंटमध्ये मात्र त्यांनी शेवटच्या चेंडूत एक खणखणीत षटकार खेचला होता आणि आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. हे तेच खेळाडू आहेत जे आता मैदानात प्रवेश करतात. मात्र करंजी संघाचा उत्साह नक्कीच वाढला असेल या विकेट्समुळे. कुंदन अजूनही आहेत, नक्कीच कुंदनांची विकेट खूप महत्वाची असेल. पाहूया कशा प्रकारे आता हा सामना पुढे जातोय. आणि हा खाली राहिला. पाय वगैरे कुठे
हॅलो 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 गेलं तर नाही ना मग अशी तुझी बनवले काय बाय बोलले हॅलो येते का हॅलो 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 नक्कीच आपण पाहू शकतो की 26 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 1.3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी त्या केवळ 6. आणि हा काय चेंडू टाकलाय, जबरदस्त अप्रतिम. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच मला वाटतं की सागर मुसळे यांनी याच्या अगोदरचं षटक जर हाताळलं असतं तर नक्कीच मॅचची दिशा काहीतरी वेगळीच असती. परंतु थोडासा उशीर झालाय मात्र नक्की एक प्लॅन असेल त्यांच्याकडे, परंतु अगोदरच्या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्त आल्यामुळे अगदी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी सागर मुसळे यांचं. अप्रतिम गोल, मॅच जिवंत ठेवले. नक्कीच मॅच जिवंत ठेवले. 6 धावा हव्यात. 7 चेंडूमध्ये मात्र 6 धावा. लगातार 4 चेंडू डॉट. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन आले सागर मुसळे. पुन्हा एकदा खोलवर, परंतु गॅपमध्ये ढकलय आणि मिस फिल्डिंग. नक्कीच अतिशय मेहनतीने गोलंदाजी करताय, परंतु खेळाडूंकडून तेवढी साथ मिळाली गरजेचं आहे. आणि हा पाहूया रनआउट झालेले आहेत नक्कीच, परंतु किती मोठी चूक झाली करंजे संघाकडून. खरंच सागर मुसळे यांनी अगदी जीव ओतला होता त्याच्यामध्ये. केवळ एक धाव मिळाली असते, परंतु कुठेतरी मिस फिल्डिंग झाली. मित्रांनो, एक एक धाव अतिशय महत्त्वाची असे तुमच्या संघासाठी. मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत ते सुशांत. नक्कीच मॅच मात्र इथे आता असं वाटत होतं एका दिशेला झुकले, परंतु मॅचचा आता बॅलन्स होते असं वाटतंय. करंजे गावाचे नक्कीच उत्साह वाढला असेल. नक्कीच कमबॅक करताना आपल्याला इथे दिसतंय ते करंजे गाव. हाय व्होल्टेज सामना आजच्या सकाळच्या सत्रातील लो स्कोरिंग. नक्कीच मित्रांनो, विचार करावा लागतो इथे की तो जर षटकार आला नसता त्या षटकामधील, तर किंवा सागर मुसळे जर याच्या अगोदरचे षटक घेऊन आले असते तर नक्कीच आता सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असतं. कारण पोपळकरवाडीचे तब्बल 5 फलंदाज हे परतलेत. नक्कीच हे यश मानवलं करंजे संघाचं. पाहूया कशा प्रकारे आता ते फेस करतात. हो, आणि नक्कीच हा खराब चेंडू म्हणू आपण, कारण जे क्षेत्ररक्षण लावलेलं त्याला साजेशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली नाही. लेग साईडच्या दिशेने हा ट्रॅव्हल होणारा चेंडू. खरं म्हटलं तर सचिन चिकणे खरंच चांगले गोलंदाज आहेत, परंतु कुठेतरी चेंडूची लाईन आणि लेंथ इथे बिघडलेली दिसते. टिच्चून मारावा करावा लागेल जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल. केवळ 2 धावा हव्यात 5 चेंडूमध्ये. पाहूया काही चमत्कार होतो का. नक्कीच एक चांगले गोलंदाज आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू सागर मुसळे यांना फॉलो करावा लागेल आपल्याला. आणि हा चांगला चेंडू, परंतु एक धाव मात्र इथे रोखू शकणार नाहीत. खरं म्हटलं तर एक चांगले फील्ड सजवले, परंतु तुम्हाला बॉल इथे डॉट काढणं गरजेचं आहे. नक्कीच 4 चेंडूमध्ये एकच धावा हवे. इथे सामना मात्र आता टाय झालाय, परंतु कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, त्यामुळे एक धाव इथे कंप्लीट करणं गरजेचं असेल. क्लोज फिल्डिंग असेल, नक्कीच सामना वाचवण्याचा प्रयत्न राहील शेवटचा करंजे संघाकडून. आणि हा जबरदस्त चेंडू अपील केले, परंतु ते फेटाळले. आणि इथे मात्र सामना चढतोय की काय. नक्कीच पहिला चेंडू थोडासा दिशाहीन होता, त्यावर 2 धावा आल्या. तिथे जर 2 धावा आल्या नसत्या तर नक्कीच हा सामना थोडासा चढला असता मित्रांनो. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला
काही महत्त्व नाही आहे. करताना आपण पाहतोय तर करंजी संघाला पाहूया 3 चेंडूत 1 धाव आणि हा नक्कीच चांगल्या हलक्या हाताने ऑफ साईडला पटवला. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव होतीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या. चौकार नक्कीच हा चौकार आहे आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील पहिला सामना जो जिंकलाय तो पटोळकरवाडी संघ. अभिनंदन पटोळकरवाडी संघ. चला पुढील संघाने लगेचच आपण गजवाडी संघ आपण आपला संघ तयार ठेवायचा मैदानात प्रवेश करण्यासाठी. 1 2 3 4 5 6